सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल मिर्झापूर नेरी हे मिर्झापूर नेरी गावामध्ये तुमचं प्राचार्य मॅडम सर्व शिक्षकगण आणि सगळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथे स्वागत आहे। मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ दावली। ते बघा त्या घरावर ते एक शपथपत्र आणि महिलांच्या नावाची पाटी आणि ते महिलांच्या नावाची पाटी अशीच नाही आहे, प्रत्येक घराला आम्ही नाव दिलं आहे निसर्गाचं। कोणाच्या घराला वड आहे, कुठे मोगरा आहे, कुठं जाई आहे, कुठं पिंपळ आहे। त्यांनी पुन्हा बघा तुम्हाला प्रत्येक घरावरती सोलर दिसेल, ते सोलर बघा मग ते सोलर कसं लावलं कोणत्या या ठिकाणी ही जे दिसते हे व्यायामशाळा आहे, खुली व्यायामशाळा। हा या ठिकाणी हे पाण्याची टाकी, यांनी ते ड्रम दिसते ते ब्लिचिंग जे टाकावं लागते त्याचं जे जुगाड म्हणतो आपण, ते जुगाड या शामरावजी अट्टेल यांनी तयार केलेलं आहे। याचं कौतुक या गावचे आपल्या या जिल्ह्याचे सीओ साहेब जे सोमन साहेब आहेत त्यांनी फार छान कौतुक केलं। बाळाभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा हे काम करतो आम्हाला सुद्धा हे काम करण्याचं एक इन्स्पायरेशन आहे। पूर्ण बोर मध्ये घेतलं आणि त्या बोरला चिंबरी पाणी नव्हतं, तो वर्षभरही पाणी आम्हाला पूर्ण पाणी। सोलर आहे, या इथे अभ्यासिका आहे। तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावलं। इकडे कोणी का बरं गाव असं होणार नाही, इकडले लोक जोपर्यंत आम्ही लिहून ठेवलं आहे तुम्ही ऑफिसमध्ये अवश्य भेट द्या, ऑफिस पहा ग्रामपंचायत कशी असते। कारण काय आम्ही अशा पद्धतीने लिहून ठेवलं, हे यावले साहेब आहेत की जोपर्यंत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून तिकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लोक नेरी मिर्झापूर पर्यंत जो पाहायला येत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं, हे काम करत राहायचं। एक दिवस आपण आमंत्रण नाही देऊ पण नक्की त्यांना नेरी मिर्झापूर हे बघायला यावं लागेल, अशा पद्धतीचं गाव आम्हाला घडवायचं। अजून काहीच कामं नाही झाले सर, भरपूर काही कामं आम्हाला यानुसार करायचे आहे। गावागावात अशा पद्धतीनं जर तयार झाली, आपल्याला मला कोणतं काम सांगितलंय, आपल्याला राष्ट्रीय काम सांगितलं, मग तसंही हे काम आपल्या हातून अशा पद्धतीनं घडत राहावं ही तुम्हाला एक विनंती करतो विशेष करून। आणि ते काम तुम्ही इथून समोर भविष्यात तुमच्या आयुष्यामध्ये कराल ही एक अपेक्षा तुमच्याकडून मी या ठिकाणी व्यक्त करतो। ग्रामपंचायतीचे सरपंच बाळाभाऊ सोनटक्के, त्यानंतर ग्रामविकास अधिकारी येवले साहेब, इतर सर्व ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणी, तर आपण एक संदेश या ठिकाणी देण्यासाठी किंवा ग्राम भेटीसाठी आले होतो आणि एक चांगला संदेश की आदर्श गाव कसं असावं या दृष्टिकोनातून तो संदेश गावापर्यंत आम्ही या पंचक्रोशीतील गावापर्यंत पोहोचवणार आहोत। परिवर्तन ही काही बोलण्याची गोष्ट नाही, तर परिवर्तन ही करून दाखवण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी महात्मा फुलेंसारखं एक उदारमतवादी, नवविचारवादी आणि कर्ते सुधारक, या कर्त्या सुधारकांचा दृष्टिकोन कसा होता आणि त्याच्या एक जाणीव ठेवून बाळाभाऊ आणि त्यांची जी टीम या ठिकाणी या मिर्झापूर नेरीचं या ठिकाणी त्याला आदर्शभूत गाव करण्यासाठी जे प्रयत्नरत आहात, तुमच्या कामाला मी मनस्वी सॅल्यूट देते। गावात फिरताना बाळासाहेबांनी जी माहिती दिली आणि प्रत्यक्षात हे काम जे बाळासाहेबांचं पाहिलं आपण, यावरून नक्कीच ही भेट आता औपचारिक राहिलेली, जसं मॅडमनी म्हटलं ते खरी गोष्ट आहे।
एक दिवस या सिलेबस मध्ये सुद्धा या महाराष्ट्र शासनाला या गावाची दखल घ्यावी लागेल असं मला वाटतं. त्यांच्या जिद्दीला माझा सलाम आहे. आणि खऱ्या अर्थानं हे गाव अतिशय संपन्न आणि सुरेख सुंदर असं हिरवंगार दिसतंय आणि हे असंच राहील आणि पुढे सुद्धा या गावामध्ये भरपूर मोठं काम होईल अशी मी अपेक्षा आशा बाळगतो. आणि तुम्ही आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं, आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक ऊर्जा जागवली, त्याबद्दल आपण सर्वांचे मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो.